कोर्टामध्ये आज नेमका काय युक्तिवाद झाला ते बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मोबाईल जप्त करायचे आहेत असं सरकारी वकिलांनी म्हटलेलं होतं। मोबाईलमध्ये काही शूटिंग असण्याची शक्यता असल्याचंही सरकारी वकिलांनी म्हटलं। एक आरोपी निलेश चव्हाण फरार असल्याचं सरकारी वकिलांनी सांगितलं। या 5 जणांचे कॉल रेकॉर्ड तपासायचे आहेत असंही ते म्हणाले। तर सोनं गहाण ठेवलंय, त्याचे पैसे कुठे गेले असा सवाल सरकारी वकिलांनी उपस्थित केला आणि मोबाईलमध्ये अनेक चॅट असण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी या ठिकाणी सांगितलं। तर भागवण्यांच्या वकिलांनी त्याच्यानंतर प्रतियुक्तिवाद केला। वैष्णवीनं यापूर्वी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता असं त्यांनी सांगितलं। ज्या माणसासोबत ती चॅट करत होती त्यांना नकार दिला असेल म्हणून ती नैराश्यात असेल असंही हगवण्याच्या वकिलांनी म्हटलंय। तर वैष्णवी चॅट करत असलेल्या व्यक्तीचा जबाब का घेतला नाही असा सवाल हगवण्याच्या वकिलांनी केला। कदाचित त्या व्यक्तीशी तिचं भांडण झालं असेल म्हणून तिनं हे पाऊल उचललं असेल असं हगवण्याचे वकील म्हणाले। 49 लाखांची गाडी दिली गेली असं फिर्यादी सांगतायत, पण हगवण्यांकडे आधीच 5 कोटी रुपये किमतीची वाहनं आहेत असा दावा सुद्धा हगवण्याच्या वकिलांनी केला। वैष्णवीनं अनेकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता असाही दावा हगवण्याच्या वकिलांकडून करण्यात आला। या गुन्ह्यामध्ये जे प्रमुख आरोपी आहेत यामध्ये सुशील हगवणे आणि राजेंद्र हगवणे सासरा यांना आज पुन्हा माननीय न्यायालय शिवाजीनगर यांनी 3 दिवस पोलीस कोठडी ही वाढवून दिलेली आहे तपासकामी। तसेच इतर जे 3 आरोपी आहेत त्याच्यामध्ये शशांक पती, लता सासू आणि करिश्मा ननंद या 3 आरोपींना यापूर्वी 11 दिवस पोलीस कस्टडी घेण्यात आली होती। आज पुन्हा न्यायालयाने 1 दिवस पोलीस कस्टडी वाढवून दिलेली आहे। वैष्णवी मृत्यू प्रकरण आणि हगवण्यांच्या छळछावणीतील अत्याचाराबाबत दररोज नवनवीन खुलासे होत आहेत। आपली दहशत पसरवण्यासाठी हगवणे बंधू म्हणजे वैष्णवीचा पती शशांक आणि दीर सुशील बंदुकीचा धाक दाखवत होता। या पिस्तुलांसाठी शस्त्र परवाना मिळवण्यासाठी त्यांनी बनावट शपथपत्र दिले होते। खोटा भाडे करार करून त्यांनी ही शपथपत्र दिली होती। तर पुणे पोलीस आयुक्तालयाने 2022 मध्ये शस्त्र परवाना दिला होता। यासाठी त्यांनी खोटं शपथपत्र आणि भाडे करारनामा दिल्याचं उघड झालंय। याच काळामध्ये शशांकचे मामा पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर हे पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये अतिरिक्त आयुक्तपदी होते। त्यांनी हगवणे बंधूंना शस्त्र परवाना मिळवून दिल्याचा आरोप सुद्धा होऊ लागलाय। दरम्यान या शस्त्र परवाना प्रक्रियेची सध्या चौकशी सुरू आहे। त्यांचं जे वास्तव्य आहे, त्यांचा जो परमनंट ॲड्रेस आहे तो भुकुम तत्कालीन पुणे ग्रामीणच्या हद्दीतला तो ॲड्रेस आहे आणि ते ॲड्रेस न देता त्यांनी लिव्हियन लायसन्स ॲग्रीमेंट वारजे आणि कोथरूड या ठिकाणी करून ते वेपन लायसन्स मिळवलेलं आहे ॲड्रेस टाकून। तर त्याबाबत पुणे पोलीस याच्या संदर्भात चौकशी करत आहे आणि चौकशीवरून पुढची जी काही कारवाई असेल ती आपल्याला कळण्यात येईल।